आत घालण्यापेक्षा कामं उरकली असती तेव्हा तुझी तयारी पण झाली असती ना. मग हे सुष्मिताला पण सांगायचं ना. तिच्याशी भांडण्यात बसण्यापेक्षा मदत केली असती ताईला तर कामं झालीच असती. बाबा अगं पण मी काय म्हणते मम्मा, आमचं स्टार्ट करता का तोपर्यंत? म्हणजे जीजू यायच्या आधी आमचं मानपान करून टाका ना, म्हणजे आम्ही जाऊ घरी लगेच. समरराव कुठे आलेत अजून? तेच म्हणते मी, किती वेळ वेट करायचा ना. आमचं करून टाका ना मानपान, म्हणजे आम्ही जाऊ घरी लगेच. सुष्मिता, आपल्याकडेच नाही तर सगळीकडे मोठ्यांचा मान आधी असतो, ठाऊक नाही का तुला? आय एम सॉरी डॅडा, पण मोठ्यांनी पण तसं वागलं पाहिजे ना. मग त्यांना पण तेवढा इम्पॉर्टन्स देता आला पाहिजे आपल्या गोष्टींकडे. जीजू असं वागतात ना की जसं काय त्यांना एकट्यानंच काम आहे, आम्हाला कोणाला कामच नाहीये. सुष्मिता, पुरे झालं, गप्प बस आता. आज अंत पाहिलायस तू माझा. मी ऐकून घेतलंय, पण राजवाड्यांबद्दल एक शब्द जरी काढलास तर मी ऐकून घेणार नाही. आपण कोणाबद्दल बोलतो ह्याचं भान ठेवून वागायला शिक. त्यांचं वय काय आहे, तुझं वय काय आहे, जरा काहीतरी बोलण्याआधी विचार करत जा. हो हो हो, लहान आहे ती. 2 शब्द निघाले तोंडातून तर काय एवढं. मोठी बहीण आहे, समजून घे जरा. हे बघ, तुला जर का मी तुझ्याशी मोठ्या बहिणीसारखं वागायला हवं असेल ना, तर तूही धाकट्या बहिणीसारखी वाग. मोठ्या बहिणीच्या नवऱ्याला आदर दे, मान दे. ते खूप मोठे आहेत, वयाने सुद्धा आणि कर्तृत्वाने तर खूपच मोठे आहेत. विचार करून बोलायचं हा, समर राजवाड्यांबद्दल बोलताना. परत अशी चूक करायची नाही.